नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपी मराठीमध्ये। आज आपण एक सिंपल व्हेज थाळी बनवणार आहोत। सगळ्यात आधी आपण दोडक्याची भाजी बनवूया। त्यासाठी तेलामध्ये मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचं, हिंग घालायचं आहे, परतून घ्यायचं। कढीपत्त्याची 5 ते 6 पाने घालायची आहेत आणि तीही परतून घ्यायची। मग यामध्ये घालायचं बारीक चिरलेला लसूण, 4-5 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्यात। लसूण परतून घ्यायचं चांगला। एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मग यामध्ये घालायची भिजवून घेतलेली अर्धा कप चण्याची डाळ। चण्याची डाळ सुद्धा चांगली परतवून घ्यायची आहे। थोडीशी हळद घालूया। हळद घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं। यामध्ये मग टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो खूप जास्त परतून घ्यायचे नाहीत, म्हणजे नरम करायचे नाहीत। भाजी बरोबर ते नरमच होणार आहेत। आता हे 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो थोडे परतून घेतले की यामध्ये मसाले घालायचे आहेत। कांदा लसूण मसाला, थोडंसं घरचं लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, जसं पाहिजे तसं। मसाले चांगले मिक्स करून घेतल्यानंतर ही शिराळी आहेत, म्हणजेच दोडके असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत मी। सगळं छान मिक्स करायचं। दोडक्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे। छान वरून खालून मिक्स करून घ्यायचं। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं ही भाजी चांगली। आता ही भाजीला ना खूप पाणी सुटतं शिराळ्याला। जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसं 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे। एक 5 ते 7 मिनिटात भाजी तयार होते। इथे मी मुगाची डाळ शिजत घातलेली। मुगाचं फोडणीचं वरण करणार आहे। डाळ कधी पण आहे ना भांड्यामध्ये शिजत घालावी, कुकरमध्ये घालू नये, वरचा फेस काढता येत नाही। आता डाळ अर्धवट शिजली की एक टोमॅटो आणि 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात। थोडीशी हळद घातली। आता डाळ पूर्ण शिजू द्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे। ह्या भाजीला वेळ लागत नाही, पटकन ही भाजी शिजते। वरून कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता, पण नुसती कोथिंबीर घातली तरी चालते। खूप छान भाजी होती ही। आता आपण ही साईडला ठेवून देऊया। भाजी तयार आहे आपली। पावसाळ्यात छान ताजी ताजी शिराळी मिळतात। ही भाजी नक्की करून बघा। आता आपली डाळ छान शिजलेली आहे। फोडणी देऊया आपण ह्याला। यामध्ये मोहरी, जिरे, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी दिलेली आहे। खूप छान टेस्टी डाळ होते मुगाची, नुसती करून बघा एकदा। आता फोडणी दिल्यानंतर ह्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये कोथिंबीर घालायची भरपूर चांगली, म्हणजे छान टेस्ट येते आणखीन। मी आता कोथिंबीर वरून घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर 1-2 उकळ्या आल्या की वरण आपलं रेडी आहे फोडणीचं। खूप छान टेस्टी लागतं, हे पण नक्की करून बघा तुम्ही। फोडणीचं वरण तयार आहे आपलं साधं सिंपल। झाकण लावून साईडला ठेवून देऊयात। आता आपण पनीर मसाला करूया। त्यासाठी पॅनमध्ये तेल घातले। तेल घातल्यानंतर यामध्ये 300 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे मी। अगदी थोडं शॅलो फ्राय करून घेऊया। खूप लाल होईपर्यंत परतून नाही घ्यायचं आहे हे, थोडं थोडं लाल करून घ्यायचं आहे। तुम्हाला दाखवते मी। हे बघा, अशा प्रमाणे फ्राय करून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं आहे। त्याच पॅनमध्ये थोडंसं आणखीन तेल घालून 1 टीस्पून जिरे घातलेले, 2 तेजपत्ता घालून हे चांगलं परतून घ्यायचं। जिरं थोडं तडतडलं की 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। कांदा गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं किंचित। कांदा गुलाबी झाल्यानंतर 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। आलं लसूण परतून घेतल्यानंतर 2 मोठे टोमॅटो मिक्सरला पेस्ट करून घेतले, तेही घालायचे। आता हे चांगले टोमॅटो परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। तुम्ही नक्की करून बघा, हा पनीर मसाला खूप छान होतो, सिंपल आहे। टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे, तेल सुटलेलं आहे। यामध्ये अर्ध वाटी फेटून घेतलेलं दही घालायचं आहे। क्रीम वगैरे याचा वापर करणार नाही आहोत। दही घालतानाच यामध्ये मसाले घालायचे आहेत। काश्मीरी लाल तिखट, घरचं लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद, हे मसाले घेतलेले आहेत। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। चवीप्रमाणे मीठ घालायचं। मसाले मिक्स करून घेतल्यानंतर मीठ घालायचं। थोडीशी साखर घालायची, कारण आपण यामध्ये टोमॅटो आणि दही घातले, त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी। झाकण ठेवायचं। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेल। बघू शकता तुम्ही, छान तेल सुटलेलं आहे। आता हे मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर यामध्ये पनीर घालायचं आहे, जे आपण तळून घेतलेलं आहे ते। पनीर घातल्यानंतर हे परतून घ्यायचं एकदा चांगलं छान व्यवस्थित। रक्षाबंधनला वगैरे तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करा। खूप छान लवकर झटपट होते। आता हे चांगलं छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडंसं पाव वाटी इतकं पाणी घालायचं आहे। पाणी घालून मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं ग्रेव्हीवरती। एक 5-6 मिनिटं ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। गुलाबजामचा व्हिडिओ मी आदल्या ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये टाकलेला आहे। याच्या आधी तुम्ही नक्की बघा गुलाबजामचा व्हिडिओ, म्हणून मी इथे शेअर केला नाही आहे तो। आता ही आपली ग्रेव्ही झालेली आहे। पनीर मसाला रेडी आहे। यामध्ये
पाव चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे वरून आणि कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते. पनीर मसाला अगदी हॉटेलसारखा लागतो. आता हा रेडी झालेला आहे आपला पनीर मसाला. बघू शकता तुम्ही छान ग्रेव्हीवाला पनीर मसाला रेडी आहे. ना क्रीम वापरलंय ना काही. आता आपण थाळी लावूया. त्यासाठी इथे मी भात घेतलेला आहे वाटीत. काकडीची साधी सिंपल कोशिंबीर आहे. फक्त काकडी कापली आणि त्याच्यात मीठ वगैरे घातलेलं आहे. गुलाबजामचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. लोणचं घालायचं आहे. तुम्हाला हवं तर पापड सुद्धा घेऊ शकता. भातावर फोडणीचं वरण घालूया. तुम्ही ह्यात पापड वगैरे करू शकता. चपात्या आहेत. भाजी ठेवूया शिराळी आणि चणा डाळीची. मग पनीर मसाला ठेवूया. आपली थाळी रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा. सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.